संतोष देशमुख हत्या प्रकरणासह इतर अनेक प्रकरणांमुळे बीड जिल्ह्यातील पोलीस खातं सध्या चर्चेत आहे। आरोपी वाल्मिक कराडशी पोलिसांचे लागेबांधे असल्याचेही आरोप खरं तर याआधी झालेत। त्यातच वाल्मिक कराडला कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचंही आता बोललं जाते। या सगळ्यामुळे बीडचं पोलीस खातं बदनाम होते आणि म्हणूनच बीड जिल्ह्यातील तब्बल 107 अधिकाऱ्यांनी बदलीसाठी अर्ज केलेत। पाहूयात यावरच लोकशाहीचा स्पेशल रिपोर्ट। गडचिरोली चालेल पण बीड नको रे बाबा। 107 पोलीस अधिकाऱ्यांचे बदलीसाठी अर्ज। पोलीस म्हणतात बीड नकोच। संतोष देशमुख हत्या प्रकरणासह इतरही अनेक प्रकरणांमुळे बीड जिल्हा सध्या चर्चेत आहे। त्याचप्रमाणे वाल्मिक कराडसह त्याच्या इतर साथीदारांना मदत केल्याचे आरोप पोलिसांवर होत आहेत। महत्त्वाचं म्हणजे वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून अनेक पोलिसांच्या बदल्या होत होत्या असेही आरोप सुरेश धस यांच्यासह अनेक नेत्यांनी केलेत। महत्त्वाचं म्हणजे वाल्मिक कराडला कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचंही समोर आलंय। या सगळ्यांमध्ये बीड जिल्ह्यातील पोलीस खातं बदनाम होत असल्याचं चित्र उभं राहिलंय। म्हणूनच बीड जिल्ह्यातील 172 पैकी तब्बल 107 पोलीस अधिकाऱ्यांनी दुसऱ्या जिल्ह्यात बदली मागितल्याचं समोर आलंय। त्याबाबत आम्ही संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना विचारलं असता ते काय म्हणाले ते पहा। त्यांचे सगळ्यांना त्यांची कारण दिली असतील ना, ती कारण दिल्यानंतर कळणार आहे की त्यांना का नको। कारण त्याच्यामध्ये दोन विषय आहेत। एक तर पहिलं जे इथलं काय चालू आहे सगळी जी घटनाक्रम आहेत घडलेले, एक तर ते कारण असेल तर ह्यांना का नकोय ह्याची कारण समोर आल्याशिवाय आपल्याला व्यक्त होणं हे चुकीचं होतंय। बीड जिल्ह्यातील पोलिसांवर अनेक प्रकरणांमध्ये गंभीर आरोप होत असल्याने एक वेळ गडचिरोली जिल्हा परवडला पण बीड नको अशी भावना पोलिसांची झाली आहे। बीड पोलीस दल पूर्णपणे हादरून गेलेलं असून आता बीडमध्ये नोकरी नको रे बाबा असं म्हणत जवळपास 107 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बदल्यासाठी विनंती अर्ज एसपींकडे दाखल केल्याची माहिती समोर आलेली आहे। गडचिरोली बाहेरच्या सीमेवर पण काम करतो, आम्हाला नोकरी करायची भीती नाहीये, पण जी बदनामी जे पोलीस खात्याची बदनामी होती त्यामुळे कुठेतरी आमचा पोलीस कर्मचारी आता घाबरतोय। महत्त्वाचं म्हणजे बीड जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात बदली करावी अशी मागणी करणाऱ्यांमध्ये 29 पैकी 15 ठाणेदारांचाही समावेश आहे। उपनिरीक्षक ते DYSP अशी 188 पदं मंजूर आहेत। मात्र बीड जिल्ह्यात सध्या 172 अधिकारी कार्यरत आहेत। त्यामुळे बीड जिल्ह्याच्या 30 लाख लोकसंख्येच्या सुरक्षेसाठी आधीच मनुष्यबळ कमी आहे। त्यातच तब्बल 107 अधिकाऱ्यांनी बदलीसाठी अर्ज केल्याने महाराष्ट्राचं गृह खातं काय निर्णय घेतं याकडे सगळ्यांचे डोळे लागलेत। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।